त्यांच्या इतना नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिलता था। अभी एक व्यसन हो गया है, आम्बेडकर 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 आम्बेडकर। इतना नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिलता था। अभी एक व्यसन हा अत्यंत उद्दामपण आहे आणि भाजपचं ढोंग हे समोर आलेलं आहे। भाजपचा बुरखा फाटलेला आहे। यांचं हिंदुत्व म्हणजे मुंह में राम आणि बगल में छुरी असं यांचं हिंदुत्व आहे। यांना महाराष्ट्र खतम करायचं आहे। आपल्याखेरीज दुसरा कोणीही भविष्यामध्ये या देशामध्ये जन्माला आलाच नव्हता असं त्यांना दाखवायचं आहे। नेहरू नेहरू करता करता आता हे आंबेडकरांवरती बोलायला लागले। एवढ्यांची हिंमत वाढलेली आहे। आता मला जे भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणारे जे इतर पक्ष आहेत, मग तो नितीश कुमार असतील, चंद्राबाबू आहेत, विशेष म्हणजे रामदास आठवले काय करतायत? रामदास आठवले राजीनामा देणार आहेत का? अगदी महाराष्ट्रामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षासोबत जे आमचे मिंदे गेलेत, अजित पवार गेलेत, त्यांना सुद्धा बाबासाहेबांचा अपमान मान्य आहे का? आणि बाबासाहेब 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 आंबेडकर 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 ही खरंच फॅशन झाली का? हे त्यांना मान्य आहे का? हे आता येत्या काही दिवसामध्ये कळलं पाहिजे। महाराष्ट्र तर आता मला असं वाटतं सहनशीलतेच्या पलीकडे गेलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाने आणि